वंदे मातरम सोशल मीडिया परिवार बीड प्रकरणी अंजली दमानिया यांची आता जस्ट मुलाखत बघितली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना रात्री 11:30 वाजता फोन आला आणि त्या फोन करणाऱ्याने जे फरार आरोपी होते 3 आरोपी त्यांची हत्या झालेली आहे म्हणून। तर कुठेतरी मला सुद्धा ही शंका वाटते की ज्या प्रकारे अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली बदलापूर प्रकरणामध्ये की त्याच्या पाठीमागे जी लोक आहेत त्यांचे खरे चेहरे खरे नावं बाहेर येऊ नये आणि अशाच प्रकारचं कुठेतरी जर वाल्मिक कराडसुद्धा आता फरार आहे तर त्याची सुद्धा हत्या होऊ शकते असा संशय एक नागरिक म्हणून मला वाटतोय। कारण का की जर अंजली दमानिया जर आज असं म्हणत असतील की त्यांना रात्री फोन आला आणि 3 फरार आरोपींची मर्डर झाली असं कोणीतरी त्यांना फोन करून सांगितलं तर ही खरंच खूप गंभीर बाब आहे आणि वाल्मिक कराड यांची सुद्धा अशा प्रकारे हत्या होऊ शकते का? कारण वाल्मिक कराड हे कॉन्ट्रॅक्ट गुन्हेगार होते। बऱ्याच मोठ्या लोकांसाठी त्यांनी अशा प्रकारचे